तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, महामेश योजनातर्फे इथे यादी जाहीर झालेली आहे। तुमचं नाव आले का नाही ते महामेश योजनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे इथे एक यादी लागलेली आहे। इथे सूचनामध्ये दिलेली आहे। मित्रांनो, तुमची प्राथमिक निवड इथे झालेली का नाही तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुमची यादी चेक करा। इथे आज 7/10/2024 दुपारी 3 वाजता सदर वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे ही यादी। तर मित्रांनो, लवकरात लवकर जाऊन ही यादी चेक करून घ्या। जर तुम्हाला ही यादी चेक करायची असली तर कसं चेक करायची, तर मित्रांनो, तुम्हाला इथे केलेल्या अर्जवरती जायचं आहे। केलेल्या अर्जवरती गेल्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून द्या। पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुमचा पासवर्ड टाकून घेतल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे डॅशबोर्ड ओपन होऊन तुमचा वैयक्तिक माहिती आणि केलेले अर्ज, तर तुम्हाला इथे जायचं आहे। तुम्हाला इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुमच्यासमोर इथे असे ऑप्शन येऊन जातील। तर इथे प्राथमिक यादी म्हणून इथे दिलेलं आहे एक ऑप्शन, प्राथमिक यादीवरती जायचं आहे तुम्हाला। हे बघू शकता, प्राथमिक यादीवरती जायचं आहे। प्राथमिक यादीवरती गेल्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा तुम्हाला। तुमचा जो पण जिल्हा आहे तो इथे निवडून घ्या। अशा प्रकारे तुम्ही इथून जिल्हा तुमचा निवडा। जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला योजना निवडायची, तुम्ही कोणत्या योजनेमधून फॉर्म भरला होता। तर तिथं तुम्ही घटक निवडायचा आहे। घटक कोणता आहे, किमान 16 ते ऑटोमॅटिक येऊन जाईल। स्ववर्गामध्ये तुमचं इथे सर्वसाधारण राहू द्यायचं। सर्वसाधारण झाल्यानंतर तुम्हाला इथे तालुका निवडायचा, तुमचा तालुका कोणत्या तालुक्यामधून तुम्ही फॉर्म भरला होता। तालुका निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे यादी पहावरती क्लिक करायचं आहे। यादी पहावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, हे बघू शकता तुमचा नंबर, अर्ज क्रमांक, हे अशा प्रकारची यादी सर्वसाधारण तुमचे येऊन जाईल। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।